कार थँक्यू 3 डॉट बॉल चौथ्या बॉलवर सिंगल, पाचव्या बॉलवरती दिनकर तळपे यांच्या बॅटमधून आलाय चौकार. अडवा बाटना फटका वायडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलेत, फक्त सिंगल. रेस घेत नाहीये वडवली बी या संघ. 2 ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. सेकंड ओव्हर मध्ये आले होते कर्णधार भूषण, त्याचं दुसरं षटक झालंय पूर्ण. टीमची धावत संख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. 9 धावा धावपटलावरती. पुढचा सामना जीवन शेठ चिंचवले यांच्या वतीनं सागर लदगेसाठी पारितोषिक सलग 3 षटकार लगावले तर 500 रुपयांचं बक्षीस त्यांना देण्यात येईल. वरोसे टीमचे कॅप्टन आणि वेनगाव टीमचे कॅप्टन, आम्ही दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हावं. वरोसे बनाम वेनगाव या दोन टीम मधील पुढची लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जबरदस्त सामना रंगेल यात देखील मात्र काही शंका नाही. दोन ताकदवर टीम एकत्र आल्याच्या नंतर ताकदवर बाटल आपल्याला पाहायला मिळतं. धाबा पुस्तकावरती धावा आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि संघाची धावा संख्या आतापर्यंत 9. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर सचिन खोलात चेंडू, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, चांगला चेंडूच्या हाताळणी. दिनकर तळपे सारख्या एक तगड्या फलंदाजाला बांधून ठेवणं तितकंच सोपं काम नाहीये, परंतु तेच अवघड काम या ठिकाणी सोपं केलेलं आहे जाणता राजा शील टीमच्या या गोलंदाजानं. बोलो तयार. सरळ उडवला बॉल लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. प्रॉपर झाला कनेक्ट. चालला बॉल सरळ सीमा पार. दिनकर तळपे यांच्या बॅटमधून भव्य षटकार. षटकार आलाय 6च्या मदतीने. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ते 15 या धावत संख्येवर. सागर लदगे यांच्यासाठी ते पारितोषिक आहे सलग 3 षटकार. जीवन शेट यांच्या वतीनं 500चं पारितोषिक आहे. ते पारितोषिक जमा देखील ही महत्वाची गोष्ट आहे. बोलो तयार. सचिन लॉफ करण्याचा प्रयत्न. समोरून बॉल राईज होत असताना आणखीन एक चांगला डॉट बॉलच्या हाताने प्रॉपर अभ्यास करून आलेला जाणता राजा शील संघ. पहिल्या ओव्हर पासून त्यांचा बॉडी लँग्वेजने कॉन्फिडन्स झलकतोय. पवत वडवली बी संघ कमबॅक करण्यासाठीच नेहमी जाणला जातो. आता देखील त्याच कमबॅकची आवश्यकता आणि अपेक्षा देखील. 15ला गडी बाजाला 1. अंतिमचे 3 बॉल आता बाकी आहेत या ओव्हर मधल्या. 6 धावा आले 3 बॉल मध्ये. बोलत तयार. फुल टॉस आहे. पुढे येऊन करण्याचा प्रयत्न. पंचांच्या इशाऱ्याची वाट आपण पाहूयात. पाठीमागे चाललाय बॉल. पंचानं घोषित केला इट्स अन बीमर. नो बॉल. या बॉलवरती रन मिळेल 1+1. पंचांना नो बॉल इथून घोषित करण्यात आलेला आणि बॅटिंग टीम कडून रेफर या ठिकाणी करण्यात आलेला. पंचांच्या इशाराला ऑब्जेक्ट करण्यात आलेला. पंचांचा इशाराला या ठिकाणी चॅलेंज करण्यात आलेला आहे. संदीपजी गायकवाड सर, आपल्याला विनंती आपण त्वरित टेक्निकल रूम मध्ये उपस्थित व्हावं. चला पटापट.
नेरल दरबार आहे ते A1 क्वालिटीचं खाणं कदाचित जड झालेलं दिसतंय. 17 धावात आतापर्यंत पंचांच्या इशाराला ऑब्जेक्ट करण्यात आलेला, चॅलेंज करण्यात आलेला शील्ड टीमच्या वतीनं. ऑफिशियलनं नो बॉल घोषित केला. आता पाहूयात रेफर करण्यात आलेल्या टीम अंपायरकडे. फेअर डिलिव्हरी. स्टेप आउट केलेला बॅट्समॅननं असं टेक्निकल ऑफिशियलचं म्हणणं आहे. भरपूरच बाहेर निघाले होते असं पंच आम्हाला टेक्निकल रूम मधील सूचना पोहोचवत आहेत. या बॉलवरती 1 रन इथून मिळते. टीमची धावत संख्या 16 या धावत संख्येवर. चला प्लीज कॉपरेट करा प्लीज. फक्त सिंगल या बॉल वरती मिळते. संघाची धावत संख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली ते 17 या धावत संख्येवरती. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरचा आता बाकी राहिलेला. सचिन बॉलिंग करत असताना ओव्हर नंबर 3 मध्ये. 17 धावा. बॉल तयार. सचिन ऑफ करण्याचा प्रयत्न. टोइनला लागलाय बॉल. शॉट कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतात. फक्त सिंगल या बॉलवरती. टीमची धावत संख्या 1च्या मदतीने 18 वरती. शेवटच्या षटकाचा आता खेळ बाकी राहिलेला उर्वरित 6 चेंडूंमध्ये पावत वडवली बी या संघ किती धावा उभारतोय. चला कर्णधार भूषण प्लीज लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करा. नो टीम मीटिंग प्लीज. एकत्रित देऊ नका ही सूचना आम्ही आयोजकांच्या वतीने आपल्याला पोहोचवत आहोत. चला वेनगाव टीमचे कर्णधार आणि वरोसो टीमचे कर्णधार आपण त्वरित टॉस करण्यासाठी उपस्थित व्हा. शेवटच्या षटकाला सुरुवात. बॉलिंग मार्क वरती अंतिम षटकामध्ये आलेत प्रज्योत. प्रज्योत तयार. पहिलाच बॉल प्रज्योतचा वाईड बॉल. पंचांना घोषित केला एक्स्ट्रा रन. चला नो आर्ग्युमेंट प्लीज. 1 रन या बॉलवरती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळेल. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 19 या धावत संख्येवरती. अंतिम षटकाला झाली आहे सुरुवात. शेवटचं षटक 19 जावं. वाईड न झाली सुरुवात. अंतिम ओव्हर मध्ये प्रज्योत. स्ट्रायकिंग एंडला दिनकर तळपे समोर खेळलेत. मिडॉनला बीट करत लॉंग ऑन मध्ये बॉल. पहिली सिंगल वेगानं. सेकंडचा कॉल. दोन्ही बॅटरनं थांबवलाय. फक्त 1च रन. 1च्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचेल ते 20 या धावत संख्येवरती. अंतिम 5 बॉलचा आता खेळ बाकी राहील. बोलो तयार. क्रॉस बॅटर खेळायचा होता. बॉटम बॉलचा अजिबातच संपर्क नाही आहे. फलंदाज या ठिकाणी होते बाद. सागर लदग्यांना करावं लागेल मैदानाच्या बाहेर प्रवास. बॅट्समन आउट. चला वेनगाव आणि वरोसे दोन्ही टीमचे कॅप्टन
त्वरित टॉस साठी उपस्थित व्हा. पहले मैच वालों को आप खुद कॉल करने के बाद बोलना चाहिए था 5:30 बजे आने को. बॉलर तयार. फटका हवेत चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉवर ऑफ हाऊस ऑफ टीम वडवली. दिनकर तळपे यांच्या बॅटमधून हा षटकार. सागर लदगे बाद झाल्याच्या नंतर सागर तळपे नवीन फलंदाज आणि त्याचबरोबर दिनकर तळपे यांच्या बॅटमधून आला हा षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 6च्या मदतीनं 20 या धावसंख्येवरती. षटकार आला 6च्या मदतीनं 26 धावा समोर केलेत. ताकदवर फटका वाडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचलेत. पहिली सिंगल वेगानं सेकंडचा कॉल सॅकिंगला थ्रो त्या दरम्यान पोहोचलेत फलंदाज दिनकर तळपे. 2 धावा या बॉलवरती पूर्ण होत्या. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचलेली ती 28 वरती. आम्ही पुन्हा एकदा नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करत आहोत की आपण त्वरित आमच्या टॉस बॉक्स मध्ये उपस्थित व्हावा. वेनगाव बनाम वरोसे या दोन टीम मधील पुढचा सामना. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 28 वरती आणि टीमचे 2 बॉल आता बाकी राहिलेत. या अंतिम 2 बॉल वरती 1-2 मोठे फटके किमान 6 ते 8 ची अपेक्षा डगआउट मधून नक्की करेल. कारण याच खेळाडूकडून अपेक्षा बऱ्याचदा ठेवण्यात आलेली वडवली बी टीमच्या वतीनं. पाहूया त्या अंतिम 2 बॉल वरती जर धावा आले तर मॅच मध्ये मजा येईल. बोलो तयार. फुल टॉस. आडवा बॅटनं फटका खेळत होते. नो बॉल पंचांचा इशारा. पाठीमागे निघाला चेंडू. 2 धावा तर आतापर्यंत पूर्ण. स्ट्राईक राहील दिनकर तळपे यांच्याकडे. 9+2 टोटल धावा या बॉलवरती मिळतात 3. संघाची धावसंख्या 31 या धावसंख्येवरती अंतिमचे 2 बॉल आणि फ्री हिटचे नामी संधी दिनकर तळपे यांच्याकडे. बोलो तयार. फ्री हिट आहे. आडवा बॅटनं फटका. पाठीमागे क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 1 रन या बॉलवरती कंप्लीट होते. सेकंडचा कॉल. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची शक्यता. फलंदाज होत आहेत बाद. दिनकर तळपे यांना करावा लागेल परतीचा प्रवास रनआउटच्या स्वरूपामध्ये. बॅट्समन आउट.